हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण तुमच्या सर्व अपकमिंग फार्मासिस्ट अँड फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी खूप महत्त्वाचे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. आत्तापर्यंतच्या सर्व परीक्षेत खूप वेळा रिपीट झालेले हे प्रश्न आहेत, त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1. फिनोबार्बिटल इज क्लासिफाईड ॲज ए. फिनोबार्बिटल इज क्लासिफाईड ॲज ए शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट, लॉन्ग ॲक्टिंग बार्बिच्युरेट, इंटरमिडिएट ॲक्टिंग बार्बिच्युरेट, अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट. फिनोबार्बिटल. तर फिनोबार्बिटल इज ए लॉन्ग ॲक्टिंग बार्बिच्युरेट. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. लॉन्ग ॲक्टिंग बार्बिच्युरेटमध्ये येते फिनोबार्बिटल आणि शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेटमध्ये येते पेंटोबार्बिटल. पेंटोबार्बिटल येते शॉर्ट ॲक्टिंगमध्ये. त्यानंतर अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेटमध्ये येतात थिओपेंटॉन अँड मिथोहेक्झिटॉन. थिओपेंटॉन अँड मिथोहेक्झिटॉन हे अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स आहेत आणि फिनोबार्बिटल इज ए लॉन्ग ॲक्टिंग बार्बिच्युरेट. नेक्स्ट क्वेश्चन. टेट्रासायक्लिक अँटीडिप्रेसंट इज. टेट्रासायक्लिक अँटीडिप्रेसंट. तर टेट्रासायक्लिक अँटीडिप्रेसंटमध्ये येते मियानसेरिन. ऑप्शन डी मियानसेरिन. एक असते ट्रायसायक्लिक, कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. एक ट्रायसायक्लिक असते आणि एक टेट्रासायक्लिक अँटीडिप्रेसंट असते. तर ट्रायसायक्लिकमध्ये येते इमिप्रामिन, डेसिप्रामिन, ॲमिट्रिप्टिलिन, नॉरट्रिप्टिलिन. हे सर्व ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट आहेत. ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंटमध्ये येते इमिप्रामिन, ट्रायमिप्रामिन, डेसिप्रामिन, ॲमिट्रिप्टिलिन, नॉरट्रिप्टिलिन. ठीक आहे. आणि मियानसेरिन इज ए टेट्रासायक्लिक अँटीडिप्रेसंट. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर इज. मियानसेरिन, डॉक्सेपिन, फ्लोक्झेटिन, एमोक्झापिन. सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर SSRI. तर SSRIमध्ये कोणते येतात? सिटालोप्राम, इसिटालोप्राम, फ्लोक्झेटिन, पॅरोक्झेटिन, फ्लोक्झामाइन, सर्टॅलिन. हे सर्व सिलेक्टिव्ह सेरोटोनिन रिअपटेक इनिबिटर्स आहेत. ठीक आहे. सो ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर, फ्लोक्झेटिन. त्यानंतर मियानसेरिन मागच्या प्रश्नात बघितलं, टेट्रासायक्लिक अँटीडिप्रेसंट. डॉक्सेपिन ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट अँड एमोक्झापिन इज ऑल्सो ट्रायसायक्लिक अँटीडिप्रेसंट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. रेस्पिरेटरी स्टिम्युलंट इज. निकेथामाइड, लेप्टाझोल, डॉक्साप्राम, ऑल ऑफ दी अबव. रेस्पिरेटरी स्टिम्युलंट. रेस्पिरेटरी स्टिम्युलंटमध्ये हे तिन्ही येतात, निकेथामाइड, लेप्टाझोल अँड डॉक्साप्राम, ऑल ऑफ दी अबव. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. सोडियम पिकोसल्फेट इज ए. सोडियम पिकोसल्फेट स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह, ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह, बल्क लॅक्झेटिव्ह, इमोलियंट लॅक्झेटिव्ह. काय असते सोडियम पिकोसल्फेट? तर सोडियम पिकोसल्फेट इज स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह. ऑप्शन ए स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह. स्टिम्युलंट लॅक्झेटिव्हमध्ये अजून येते सेना, कॅस्टर ऑइल. सेना आणि कॅस्टर ऑइल हे पण स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह असतात. त्यानंतर ऑस्मोटिक लॅक्झेटिव्हमध्ये कोणते येतात? तर ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, लॅक्टुलोज हे ऑस्मोटिक लॅक्झेटिव्ह आहेत. त्यानंतर बल्क लॅक्झेटिव्हमध्ये येते इसबगोल. बल्क फॉर्मिंग लॅक्झेटिव्ह असते इसबगोल. ठीक आहे. अँड सोडियम पिकोसल्फेट इज स्टिम्युलंट लॅक्झेटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन. मर्क्युरी पॉइझनिंग कॅन बी ट्रीटेड विथ. डेस्फेरोक्झामाइन, ट्राइंटाइन, डेफेरिप्रोन, डायमर्कॅप्रॉल. मर्क्युरी पॉइझनिंग कॅन बी ट्रीटेड विथ. मर्क्युरी पॉइझनिंग कॅन बी ट्रीटेड विथ डायमर्कॅप्रॉल. त्यानंतर डेस्फेरोक्झामाइन कशासाठी वापरतात? डेस्फेरोक्झामाइन इज अँटीडोट फॉर आयरन पॉइझनिंग. आयरन पॉइझनिंगमध्ये डेस्फेरोक्झामाइन अँटीडोटचा यूज करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. युनिव्हर्सल अँटीडोट कंटेन्स ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. युनिव्हर्सल अँटीडोट कंटेन्स ऑल द फॉलोइंग एक्सेप्ट EDTA, टॅनिक ॲसिड, मॅग्नेशियम ऑक्साईड, पावडर चारकोल. युनिव्हर्सल अँटीडोट एक्सेप्ट विचारलेलं आहे, एक्सेप्ट. तर युनिव्हर्सल अँटीडोटमध्ये EDTA यूज करत नाही. युनिव्हर्सल अँटीडोट कंटेन्स ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट EDTA. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए डायसॅकेराइड. डायसॅकेराइड नाही आहे, नॉट ए डायसॅकेराइड. नॉट ए डायसॅकेराइड. सुक्रोज, फ्रुक्टोज, लॅक्टोज, माल्टोज. तर फ्रुक्टोज हे डायसॅकेराइड नाही आहे. ऑप्शन बी फ्रुक्टोज इज नॉट ए डायसॅकेराइड. सुक्रोज कशापासून बनलेलं असते? तर ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज इज सुक्रोज. त्यानंतर लॅक्टोज, ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज इज लॅक्टोज. आणि माल्टोज ग्लुकोज प्लस ग्लुकोज इक्वल टू माल्टोज. ओके. and not a disaccharide is fructose.
नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डज AC इन द प्रिस्क्रिप्शन मीन्स? बिटवीन मील्स, आफ्टरनून, बिफोर मील्स, ॲट नाईट. AC लॅटिन टर्मवर प्रश्न विचारलेला आहे. लॅटिन टर्म AC. तर AC म्हणजे अँटीसायबोस. अँटीसायबोस लॅटिन टर्म अँड मिनिंग अँड त्याचे ॲब्रिवेशन पण खूप इम्पॉर्टंट आहेत. AC मीन्स अँटीसायबोस. अँटीसायबोस म्हणजे बिफोर मील्स. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. बिफोर मील्स AC अँटीसायबोस. त्यानंतर PC म्हणजे काय? PC म्हणजे पोस्ट सायबोस. आफ्टर मील. आफ्टर मील्स म्हणजे PC पोस्ट सायबोस. सायबोस मीन्स मील. अँटे मीन्स बिफोर आधी आणि सायबोस मीन्स मील. त्यानंतर HS म्हणजे काय? ॲट नाईट. ॲट नाईटची लॅटिन टर्म होते HS. होरा सोमनी. होरा सोमनी म्हणजे ॲट द बेड टाईम. ॲट नाईट, ॲट बेड टाईम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पोसोलॉजी डील्स विथ. पोसोलॉजी डील्स विथ एक्सक्रीशन ऑफ ड्रग्स, नेचर ऑफ ड्रग, बायो अवेलेबिलिटी ऑफ ड्रग, डोसेज फॉर्म ऑफ ड्रग. पोसोलॉजी नेहमी विचारला जातो हा प्रश्न. पोसोलॉजी डील्स विथ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, डोसेज फॉर्म ऑफ ड्रग. डोसेज फॉर्म ऑफ ड्रग इज पोसोलॉजी. त्यानंतर बायो अवेलेबिलिटीवर पण नेहमी प्रश्न विचारला जातो. बायो अवेलेबिलिटी ऑफ ड्रग. तर बायो अवेलेबिलिटी रेफर्स टू द रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ ड्रग दॅट रिचेस द सिस्टमिक सर्क्युलेशन. रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ ड्रग दॅट रिचेस द सिस्टमिक सर्क्युलेशन. सिस्टमिक सर्क्युलेशन, बायो अवेलेबिलिटी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, amaranth solution is used in the preparation of. amaranth solution कशाच्या प्रिपरेशनसाठी यूज करतात? amaranth solution. इयर ड्रॉप्स, गार्गल्स, मँडीज पेंट, नेसल स्प्रे. तर amaranth solution is used in the preparation of gargles. ऑप्शन बी, गार्गल्स. ठीक आहे. त्यानंतर इयर ड्रॉप्सला लॅटिन टर्म काय असते इयर ड्रॉप्ससाठी? तर ती असते ऑरिस्टिले. ऑरिस्टिले मीन्स इयर ड्रॉप, ऑरिस्टिले. त्यानंतर नेसल स्प्रेला काय असते? तर स्प्रेसाठी असते नेबुला. नेबुला मीन्स स्प्रे सोल्युशन, नेबुला. ठीक आहे. त्यानंतर ऑइंटमेंटसाठी काय असते? ऑइंटमेंटसाठी तर ऑइंटमेंटसाठी असते अंजेंटम. अंजेंटम इज फॉर ऑइंटमेंट. पावडरसाठी असते पल्विस. पल्विस म्हणजे पावडर. लिनिमेंट मीन्स लिनिमेंटम. लिनिमेंटम. अँड ड्रॉप्ससाठी असते गुट्टा और गुट्टी. गुट्टा और गुट्टी मीन्स ड्रॉप्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, द कॅल्शियम चॅनल ब्लॉकर यूज्ड ॲज अन अँटी ॲरेथमिक ड्रग इज डिल्टियाझॅम, ॲम्लोडिपिन, क्लोनिडिन, फेलोडिपिन. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर जे अँटी ॲरेथमिक ड्रग म्हणून यूज करतात तर ते असते डिल्टियाझॅम. ऑप्शन ए, डिल्टियाझॅम. डिल्टियाझॅम अँड व्हेरापेमिल हे क्लास 4मध्ये येतात. हे कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असतात. अँटी ॲरेथमिक ड्रगच्या क्लासिफिकेशनच्या क्लास 4मध्ये येतात. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स असतात डिल्टियाझॅम अँड व्हेरापॅमिल. त्यानंतर क्लास 1मध्ये कोणते येतात? तर क्लास 1मध्ये येतात सोडियम चॅनल ब्लॉकर्स. सोडियम चॅनल ब्लॉकर्स असतात ते क्लास 1मध्ये येतात. यात येतात क्विनिडिन, प्रोकेनामाइड, त्यानंतर फिनिटॉइन, डिसोपिरॅमिड, मेक्सिलेटिन, प्रोपाफेनॉन, फ्लेकेनाइड, मोरिझिन हे क्लास 1मध्ये येतात. सोडियम चॅनल ब्लॉकर अँटी ॲरेथमिक ड्रगच्या क्लासिफिकेशनमध्ये. ठीक आहे. त्यानंतर क्लास 2मध्ये येतात बीटा ब्लॉकर्स. बीटा ब्लॉकर्स येतात क्लास 2मध्ये. त्यात येतात इस्मोलॉल, प्रोप्रॅनोलॉल, त्याच्यानंतर मेटोप्रोलॉल हे बीटा ब्लॉकर्स आहेत, क्लास 2मध्ये येतात. त्यानंतर क्लास 3मध्ये येतात पोटॅशियम चॅनल ब्लॉकर. पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्समध्ये येतात डोफेटिलाइड, आयबुटिलाइड, ब्रेटिलियम, सोटॅलॉल, अमिओडॅरॉन हे क्लास 3मध्ये येतात पोटॅशियम चॅनल ब्लॉकर्स. आणि क्लास 4मध्ये डिल्टियाझॅम, व्हेरापेमिल, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स. हे अँटी ॲरेथमिक ड्रगचं क्लासिफिकेशन पण खूप महत्त्वाचं आहे. यातून नेहमी प्रश्न विचारला जातो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, फ्राइड्स फॉर्म्युला इज. फ्राइड्स फॉर्म्युला विचारलेला आहे. तर डोस कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आहे फ्राइड्स फॉर्म्युला. तर एज इन इयर्स अपॉन 20 इंटू ॲडल्ट डोस, एज इन मंथ्स अपॉन 150 इंटू ॲडल्ट डोस, BSA ऑफ चाइल्ड, बॉडी सरफेस एरिया ऑफ चाइल्ड अपॉन बॉडी सरफेस एरिया ऑफ ॲडल्ट इंटू ॲडल्ट डोस. त्यानंतर एज इन इयर्स बाय एज इन इयर्स प्लस 12 इंटू ॲडल्ट डोस. तर कोणता आहे फ्राइड्स फॉर्म्युला? तर यापैकी फ्राइड्स फॉर्म्युला असतो एज इन मंथ्स अपॉन 150 इंटू ॲडल्ट डोस. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. एज इन मंथ्स बाय 150 इंटू ॲडल्ट डोस इज फ्राइड्स फॉर्म्युला. तर हे चाइल्ड डोस फॉर्म्युले पण नेहमी विचारण्यात येतात. त्यानंतर हा एज इन इयर्स
अपॉन 20 इंटू ॲडल्ट डोस हा कोणता फॉर्म्युला आहे, तर हा असतो डिलिंग्स फॉर्म्युला. डिलिंग्स फॉर्म्युला आहे हा एज इन इयर्स अपॉन 20 इंटू ॲडल्ट डोस. त्यानंतर हा बॉडी सरफेस एरिया अपॉन बॉडी सरफेस एरिया ऑफ ॲडल्ट इंटू ॲडल्ट डोस हा असतो सरफेस एरिया मेथड. सरफेस एरिया मेथडचा फॉर्म्युला आहे BSA ऑफ चाइल्ड बाय BSA ऑफ ॲडल्ट इंटू ॲडल्ट डोस. ओके. आणि त्यानंतर एज इन इयर्स अपॉन एज इन इयर्स प्लस 12 इंटू ॲडल्ट डोस हा यंग्स फॉर्म्युला आहे. यंग्स फॉर्म्युला आहे हा. ठीक आहे. आणि फ्राइड्स फॉर्म्युला इज ऑप्शन बी एज इन मंथ्स अपॉन 150 इंटू ॲडल्ट डोस. तर हे फॉर्म्युलाज पण खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. The first and most widely used diluent in tablet formulation is. The first and most widely used diluent in tablet formulation lactose, dextrose, MCC and starch. तर याचा करेक्ट आन्सर येईल ऑप्शन ए लॅक्टोज. लॅक्टोज इज यूज्ड ॲज अ डायल्युएंट इन टॅबलेट फॉर्म्युलेशन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द मेथड यूज्ड फॉर डिटेक्शन ऑफ फॉल्टी सिलिंग इज. कोणती मेथड यूज करतात डिटेक्शन ऑफ फॉल्टी सिलिंग? बेनेडिक्ट टेस्ट, डिसॉल्युशन टेस्ट, रप्चर टेस्ट, बबल टेस्ट. तर यासाठी यूज करतात ऑप्शन डी बबल टेस्ट. बबल टेस्ट इज यूज फॉर द डिटेक्शन ऑफ फॉल्टी सिलिंग. त्यानंतर बेनेडिक्ट टेस्ट कशासाठी असते? बेनेडिक्ट टेस्ट तर ही असते रिड्युसिंग शुगरसाठी असते बेनेडिक्ट टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन. विच अमॉंग द फॉलोइंग कॉजेस ॲक्यूट हेपॅटोटॉक्झिसिटी ॲज अन ॲडवर्स ड्रग रिॲक्शन? रिफाम्पिसिन, लिथियम, फिनिटॉइन, सल्फोनामाइड्स. कोणतं ड्रग ॲक्यूट हेपॅटोटॉक्झिसिटी कॉज करते? तर ते करते रिफाम्पिसिन. ऑप्शन ए जे अँटी TB ड्रग आहे रिफाम्पिसिन हे हेपॅटोटॉक्झिसिटी कॉज करते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए पॅरेंट्रल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन? इंट्राथिकल, सबक्युटॅनस, रेक्टल सपोजिटरी, इंट्रावेनस. यापैकी कोणतं पॅरेंट्रल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन नाही आहे? नॉट ए पॅरेंट्रल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. अँड द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन सी रेक्टल सपोजिटरी. रेक्टल सपोजिटरी इज नॉट ए पॅरेंट्रल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्सिट्रायोल इज ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन D2, इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन D2, ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन D3, इनॅक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन D3. कॅल्सिट्रायोल काय आहे? तर कॅल्सिट्रायोल आहे ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन D3. विटॅमिन D3चं ॲक्टिव्ह फॉर्म आहे कॅल्सिट्रायोल. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन D3 इज कॅल्सिट्रायोल. नेक्स्ट क्वेश्चन. कॅफेन इज 1,3,7 ट्रायमिथाइलझॅन्थिन, 1,3-डायमिथाइलझॅन्थिन, 3,7-डायमिथाइलझॅन्थिन, 1,7-डायमिथाइलझॅन्थिन. तर कॅफिन काय असते? तर कॅफिन असते 1,3,7 ट्रायमिथाइलझॅन्थिन. ऑप्शन ए 1,3,7 ट्रायमिथाइलझॅन्थिन इज कॅफिन. त्यानंतर 1,3-डायमिथाइलझॅन्थिन असते थिओफायलिन. जे थिओफायलिन असते ते 1,3-डायमिथाइलझॅन्थिन असते. आणि 3,7-डायमिथाइलझॅन्थिन असते थिओब्रोमिन. थिओब्रोमिन इज 3,7-डायमिथाइलझॅन्थिन. हे सर्व प्युरिन अल्कलॉइड्समध्ये येतात. प्युरिन अल्कलॉइड्समध्ये येतात कॅफिन, थिओफायलिन, थिओब्रोमिन. आणि आयडेंटिफिकेशन टेस्ट काय असते प्युरिन अल्कलॉइड्ससाठी? तर म्युरेक्साइड टेस्ट. लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं. म्युरेक्साइड टेस्ट इज द आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर प्युरिन अल्कलॉइड्स कॅफिन, थिओब्रोमिन, थिओफायलिन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द इंस्ट्रुमेंट यूज टू मेजर रेडिओ आर ऑल एक्सेप्ट. The instrument used to measure radioactivity are all except Geiger-Müller counter, cloud chamber, electroscope, galvanometer. And the correct answer of this question is option D galvanometer. गॅल्व्हॅनोमीटरचा यूज करत नाही रेडिओ ॲक्टिव्हिटी मेजर करण्यासाठी. ऑप्शन डी एक्सेप्ट विचारलेला आहे. गॅल्व्हॅनोमीटरचा यूज करत नाही. बाकी गिगर मुलर काउंटर, क्लाउड चेंबर अँड इलेक्ट्रोस्कोप हे तिन्ही यूज करतात रेडिओ ॲक्टिव्हिटी मेजरमेंट करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन. among these unsaturated fatty acid is लॉरिक ॲसिड, स्टिरिक ॲसिड, पाल्मिटिक ॲसिड, ऑलिक ॲसिड. खालीलपैकी कोणतं अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे? अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड. तर अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्समध्ये कोणते ॲसिड्स येतात? तर यात येते ओलिक ॲसिड, लिनोलिक ॲसिड, लिनोलेनिक ॲसिड आणि ॲरॅचिडॉनिक ॲसिड. हे 4 अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आहेत.
ओलिक एसिड, लिनोलिक एसिड, लिनोलिनिक एसिड एंड अरेचिडोनिक एसिड. ठीक आहे. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर, ओलिक ॲसिड. ओलिक ॲसिडमध्ये एक डबल बॉन्ड असतो ओलिक ॲसिडमध्ये. त्यानंतर लिनोलिक ॲसिडमध्ये असतो दोन डबल बॉन्ड. त्यानंतर लिनोलिनिक ॲसिडमध्ये 3 डबल बॉन्ड असतात आणि ॲरेचिडोनिक ॲसिडमध्ये 4 डबल बॉन्ड असतात. ओलिक ॲसिडमध्ये 1, लिनोलिक ॲसिडमध्ये 2, लिनोलिनिक ॲसिडमध्ये 3, ॲरेचिडोनिक ॲसिडमध्ये 4. ठीक आहे. सो ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड असते ओलिक ॲसिड कंटेनिंग 1 डबल बॉन्ड. नेक्स्ट क्वेश्चन. केटामाइन प्रोड्यूसेस इनहेलेशनल एनेस्थेशिया, डिसोसिएटिव्ह एनेस्थेशिया, लोकल एनेस्थेशिया, टॉपिकल एनेस्थेशिया. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे केटामाइन प्रोड्यूसेस डिसोसिएटिव्ह एनेस्थेशिया. ऑप्शन बी, डिसोसिएटिव्ह एनेस्थेशिया इज प्रोड्यूस्ड बाय केटामाइन. जनरल एनेस्थेटिक आहे केटामाइन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चायलोमायक्रॉन्स आर फॉर्म्ड in the stomach, in the liver, in the kidney, in the small intestine. Chylomicrons are formed. And the correct answer of this question is option D, in the small intestine. Chylomicrons are formed in the small intestine. Next question. Complete separation of tablet into 2 or more layers is called as capping, lamination, picking, mottling. Complete separation of tablet into 2 or more layers. तर याला म्हणतात लॅमिनेशन. ऑप्शन बी, लॅमिनेशन. Complete separation of tablet into 2 or more layers is called as lamination. Next question. Colposcopic study is done for diagnosis. Colposcopic स्टडीचा यूज काय डायग्नोस करण्यासाठी करतात? सर्वायकल कॅन्सर, लंग कॅन्सर, हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा, पिप्टिक अल्सर. अँड द करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन ए, सर्वायकल कॅन्सर. सर्वायकल कॅन्सर इज डायग्नोस्ड बाय colposcopic study. Okay. Next question. Drug of choice in motion sickness. Scopolamine, atropine, metocolobromide, domperidone. Drug of choice in motion sickness. तर मोशन सिकनेसमध्ये ड्रग ऑफ चॉईस कोणतं असते? तर ते असते स्कोपोलामाइन. ऑप्शन ए, स्कोपोलामाइन इज ड्रग ऑफ चॉईस इन मोशन सिकनेस. हायोसिन पण म्हणतात त्याला, Hyoscine or scopolamine is drug of choice in motion sickness. Okay. Next question. Bancroft rule is related to emulsion, tablet, capsule, none of the above. Bancroft rule. The Bancroft rule is related to option A, emulsion. Next question. Usol is Europe University solution, ईस्ट कॅरोलिना युनिव्हर्सिटी सोल्युशन, डेटॉल सोल्युशन, एडिनबर्ग युनिव्हर्सिटी सोल्युशन. युसॉल. तर युसॉल काय असते? तर युसॉल असते क्लोरिनेटेड लाईम अँड बोरिक ॲसिड सोल्युशन. क्लोरिनेटेड लाईम अँड बोरिक ॲसिड सोल्युशन असते युसॉल. अँड युसॉल इज एडिनबर्ग युनिव्हर्सिटी सोल्युशन. इज युसॉल. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. And usol is chlorinated lime plus boric acid solution. Next question. A mixture of theophylline and ethylene diamine. Is methylxanthine, aminophylline, etophylline, none of the above. Theophylline and ethylene diamine is, and the correct answer is option B, aminophylline. Aminophylline is a mixture of theophylline and ethylene diamine. A mixture of theophylline and ethylene diamine is aminophylline. Next question. Hepatotoxic metabolite of paracetamol is N-phenyl parabenzoquinone amine, N-acetyl parabenzoquinone imine, N-phenyl parabenzoquinone, N-acetyl parabenzoquinone. Hepatotoxic metabolite of paracetamol. पॅरासिटामॉलचं हेपॅटोटॉक्सिक मेटाबोलाइट कोणतं असते? तर ते असते ऑप्शन बी, एन ॲसिटाइल पॅराबेन्झोक्विनॉन इमिन. ऑप्शन बी, एन ॲसिटाइल पॅराबेन्झोक्विनॉन इमिन. ऑप्शन बी विल बी करेक्ट आन्सर. पॅरासिटामॉलचं टॉक्सिक मेटाबोलाइट असते आणि ते हेपॅटोटॉक्झिसिटी कॉज करते एन ॲसिटाइल पॅराबेन्झोक्विनॉन इमिन. ओके.
ओके फ्रेंड्स, तर या व्हिडिओ इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओत असेच काही एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स घेऊन. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सी यू इन दी नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन स्टे हेल्दी, स्टे सेफ अँड टेक केअर. थँक्यू.